मित्रांनो 2025-26 या सत्रापर्यंत आपण PFMS या पोर्टलवर चेकर मेकर तयार केलेले होते आणि याच PFMS पोर्टलच्या माध्यमातून आपण शाळांचे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन करत होतो. परंतु मित्रांनो शैक्षणिक सत्र 2026-27 पासून एक नवीन पोर्टल लॉन्च झालेला आहे ज्याला आपण SNS स्पर्श म्हणतो आणि या पोर्टलवर आपल्याला चेकर आणि मेकर तयार करायचे आहेत. त्यासाठी राईट साइडला जे लॉग इन टॅब आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक समेशन सुद्धा या ठिकाणी ऍड करायचं आहे. मित्रांनो या पोर्टलवर काम करत असताना हे जे URL आहे या URL ला एखाद्या वेळेस ब्लॉक केलं जाऊ शकतं आणि त्यासाठी ती जी पॉपअपची समस्या आहे ती समस्या जर सोडवायची असेल तर यासाठी दोन मेथड आहेत. पहिल्या मेथड मध्ये इथे बघा तुम्हाला दोन लहान सर्कल्स येत आहेत, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर साईट सेटिंग वर जायचं आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपण जेव्हा खाली याल तेव्हा आपल्याला पॉपअप अँड रिडायरेक्ट दिसेल, यावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक करून अलाउ वर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपली ही जी पॉपअपची समस्या आहे ती सॉल्व्ह होऊन जाईल आणि आपल्या साईटला ब्लॉक केला जाणार नाही. तर मित्रांनो ही पहिली मेथड आहे. आता दुसरी मेथड आपण शिकूया. परत एकदा आपल्या ब्राउझरवर जा, राईट साइडला असलेल्या तीन डॉट्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे, खाली यायचं आहे, खाली येऊन सेटिंग वर क्लिक करायचं आहे की डाव्या साइडला असलेल्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटी या टॅब वर क्लिक करायचं आहे. याला थोडं स्क्रॉल केल्यानंतर खाली साईट सेटिंग येईल, यावर क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे पॉपअप अँड रिडायरेक्ट दिसेल, याच्यावर आपण क्लिक करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक ऍड टॅब आहे, या ऍड टॅब वर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्लस साइन वर जायचं आहे आणि SNS स्पर्श ची जी काही वेबसाईट असेल ती वेबसाईट या ठिकाणी कॉपी करायची आहे आणि या साईटच्या ठिकाणी पेस्ट करायची आहे आणि ऍड वर क्लिक केल्यानंतर ती साईट या ठिकाणी ऍड होऊन जाईल. अशा पद्धतीने दोन मेथड द्वारे आपण पॉपअप ला ब्लॉक करण्यापासून वाचवू शकतो. सेटिंगला मी क्लोज करतो आहे आणि आता परत एकदा मी त्या साईडला आलेलो आहे. लॉग इन वर क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक युजर आयडी एंटर करायचा आहे आणि हा युजर आयडी आपल्याला गट साधन केंद्रामधून प्राप्त होणार आहे आणि तो आपण प्राप्त करून घ्यावा. मेकर आणि चेकर तयार करण्याची ही जी प्रोसेस आहे ही वन टाइम प्रोसेस आहे. एकाच ठिकाणी आपण मेकर पण तयार करणार आहोत आणि चेकर पण तयार करणार आहोत. तर मी युजर आयडी टाकलेला आहे. आता आपल्याला पासवर्ड जो आहे तो पासवर्ड आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे आणि तो डिफॉल्ट पासवर्ड final@123 असा असेल. इथे बघा मित्रांनो आपल्याला 60-91 करायचं आहे. याचं उत्तर या ठिकाणी टाइप करायचं आहे आणि नंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या समोर एक वेगळा पेज येईल, एक वेगळा विंडो येईल ज्या ठिकाणी आपल्याला चेकर आणि मेकर दोघांचेही पासवर्ड तयार करायचे आहेत. आयडी एकच असणार आहे, चेकरचा आयडी आणि मेकरचा आयडी सेम असणार आहे. तर मित्रांनो चेकर आणि मेकर या दोघांची पासवर्ड आपल्याला एकाच ठिकाणी तयार करायचे आहेत. हा जो पासवर्ड असेल हा चेकरचा असेल आणि हा जो पासवर्ड असेल हा मेकरचा असेल. त्यामुळे चेकरचा पासवर्ड आणि मेकरचा पासवर्ड यामध्ये तफावत असली पाहिजे. या ठिकाणी मी चेकरचा पासवर्ड checker@123 ठेवतो आहे. सेम पासवर्ड या ठिकाणी पेस्ट करतो आहे. मेकरचा पासवर्ड maker@123 आणि सेम पासवर्ड या ठिकाणी मी पेस्ट करतो आहे आणि सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपला पासवर्ड आणि आपला आयडी सेव्ह होईल, रजिस्टर्ड होईल. अशा पद्धतीने मित्रांनो आपला पासवर्ड तयार झालेला आहे. पासवर्ड सेव्ह झाला की नाही याची जर खात्री करायची असेल तर आपल्याला वर बघावं लागेल. इथे आपल्याला SNAP एजन्सी आणि फायनल दिसते आहे. फायनल आहे याचा अर्थच असा आहे की आपलं चेकरचं लॉग इन झालेलं आहे आणि आपण चेकरच्या लॉग इन मध्ये आता आहोत. इथे राईट साइडला परत एक आपल्याला एरो पाहायला मिळेल. या एरोवर जर आपण क्लिक केला तर आपल्याला लॉगआउट ही टॅब पाहायला मिळेल. आता आपण याला लॉगआउट करणार आहोत आणि लॉगआउट करून परत एकदा लॉग इन करणार आहोत. मी लॉगआउट वर क्लिक करतो आहे. परत एकदा आपल्या समोर सेम स्क्रीन येईल. त्याच्यानंतर लॉग इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला दुसरं महत्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे ई हस्ताक्षर आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी मला परत एकदा चेकरने लॉग इन करावं लागेल. मी चेकरचं लॉग इन करतो आहे.
चेकरचा आयडी एंटर केलेला आहे, पासवर्ड एंटर केलेला आहे, सबमिशन या ठिकाणी एंटर केलेला आहे. लॉग इन वर जेव्हा मी क्लिक करेन त्यावेळेस आपलं लॉग इन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. हा एक नवीन डॅशबोर्ड आहे, जो डॅशबोर्ड आपला चेकरचा डॅशबोर्ड आहे. मेकरनं सुद्धा आपण अशाच पद्धतीने लॉग इन करू शकता. फक्त आपल्याला जो लॉग इन आयडी आहे तो सेम ठेवायचा आहे आणि मेकर साठी आपण जो पासवर्ड एंटर केलेला होता तो पासवर्ड त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर आपण मेकर मध्ये जाऊन हे काम करू शकतो. मेकर मध्ये आपण सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन तयार करू शकतो, वेंडर तयार करू शकतो, बेनिफिशियरी तयार करू शकतो आणि त्यानंतर या सर्व गोष्टींना आपल्याला चेकर मध्ये येऊन व्हेरीफाय करावं लागेल. मित्रांनो, मेकर हे शाळेचे हेडमास्टर असतील आणि चेकर हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील. आता आपण जे लॉग इन केलेलं आहे ते शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचं लॉग इन आहे. आता मला एसएमसी चे जे अध्यक्ष आहेत त्यांचं ई हस्ताक्षर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. मी ई हस्ताक्षरवर क्लिक करतो आहे. त्याच्यानंतर एजन्सी डिक्लेरेशन वर मला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्या डिस्ट्रिक्टचा जो कोड असेल तो कोड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई नसतात, त्याच्यामुळे इथे मी नो करणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचं आधारवर जसं नाव आहे तसंच्या तसं नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या आधारवर जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. इथे त्यांचं डेजिग्नेशन द्यायचं आहे. मी इथे एसएमसी चेअरमॅन लिहिलेला आहे आणि पिन कोड एंटर करायचा आहे आणि शाळेचा जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस या ठिकाणी एंटर करायचा आहे. डिक्लेअर एजन्सीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे शाळा व्यवस्थापन समितीची जी माहिती आपण भरलेली होती ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इथे एक तुम्हाला पीडीएफ पाहायला मिळेल. या पीडीएफ वर जेव्हा आपण क्लिक कराल तेव्हा तिथे बघा मित्रांनो एक नवीन डिक्लेरेशन फॉर्म आपल्या समोर येणार आहे आणि या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचं नाव येणार आहे आणि त्याचबरोबर काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथे प्रोसीड टू ई साइन दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत. आपण ओटीपीने ही ई साइन व्हेरीफाय करणार आहात की बायोमेट्रिकने करणार आहात हे आपल्याला डिक्लेअर करायचं आहे. मी ओटीपी द्वारे ई साइन करणार आहे. मी ओटीपी वर क्लिक करतो आहे. त्यानंतर आय हॅव रेड अँड ऍक्सेप्ट यावर क्लिक करतो आहे आणि हे प्रोसीड टू ई साइन वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रोसेसिंग सुरू झालेली आहे. या ठिकाणी एक नवीन विंडो आपल्या समोर आलेला आहे आणि इथे एंटर युअर आधार नंबर, इथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचा आधार नंबर अचूक एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे क्लिक करून तो आधार नंबर पाहू पण शकता. त्याच्यानंतर गेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर एक ओटीपी त्यांच्या मोबाईल वर जाईल आणि तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. ओटीपी एंटर केलेला आहे आणि त्याच्यानंतर चेकबॉक्स वर क्लिक करून सबमिट वर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसेसिंग सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं ई साइन कम्प्लिटली सक्सेसफुल झालेलं आहे. आपण डाउनलोड साइन पीडीएफ या ठिकाणी करू शकतो किंवा बॅक टू SNAP वर जाऊ शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण SNS स्कॉलरशिप मध्ये मेकर आयडी, चेकर आयडी कसा तयार करायचा, त्यांचा पासवर्ड कसा तयार करायचा, ई हस्ताक्षर कसं व्हेरीफाय करायचं ते सर्व मी आपणास अत्यंत सहजपणे सांगितलेलं आहे. आपण ई साइन कंप्लीट केलेली आहे. शाळा स्तरावरचं आपलं काम संपलेलं आहे. आता ब्लॉक लेवल वरून हे ई साइन व्हेरीफाय केल्या जाईल आणि त्याच्यानंतर अप्रूव्ह केल्या जाईल आणि त्याच्यानंतरच आपण शाळांचे सर्व ट्रान्झॅक्शन करणार आहोत. विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.